चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तर इयत्ता 12वीचा बघा मित्रांनो, HSC बोर्डचा फिजिक्सचा पेपर हा कसा असू शकतो या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जे काही IMP क्वेश्चन असेल ते तुम्हाला डिटेलमध्ये तर सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढचे जे पेपर असणार आहे केमिस्ट्री बायोलॉजी याचे देखील तुम्हाला IMP क्वेश्चन आपल्यावरती बघायला मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, ज्या जुन्या क्वेश्चन पेपर असतात त्या जर आपण सॉल्व्ह केल्या तर त्याच्यापैकी खूप सारे क्वेश्चन हे रिपीट होत असतात. त्यामुळे मित्रांनो आता बघणार आहोत आपण तर फिजिक्सचा हा पेपर कसा असू शकतो, या फिजिक्सच्या पेपरला कोणकोणते IMP क्वेश्चन येणार आहे आणि परीक्षेचा पॅटर्न 70 मार्काचा कसा असतो हे सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट मी आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, का तुम्हाला यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले दिले असतात का फिजिकल कॉन्स्टंट, हे जे तुम्हाला दिलेले असतात. आता अगोदरच्या काळामध्ये नव्हते आमच्या वेळेला, पण आता तुम्हाला दिले ती, तर याचा उपयोग करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला यूज करू शकतात. ओके, आता मित्रांनो डायरेक्टली सेक्शन ए कडे आपण येणार आहोत. या सेक्शन ए मध्ये येत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, का एक MCQ जो असणार आहे, एक MCQ नीट व्यवस्थितपणे बघायचा आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, चला बघूया आता आपण याच्यामध्ये जितके क्वेश्चन सॉल्व्ह करतात तितके आपण क्वेश्चन या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा, फॉर विच ऑफ द फॉलोइंग बॉडीज द प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस इज ॲप्लिकेबल. ऑप्शन तुम्हाला दिलेत बघा मित्रांनो, का स्पेरिकल दिले, कोनिकल दिले, सिलेंड्रिकल दिले, लॅमिनर दिले. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, तर लॅमिनर हे काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट द सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द नेगेटिव्ह एक्स डायरेक्शन. तर याचं मित्रांनो उत्तर असणार बघा ऑप्शन क्रमांक बी असणार आहे y = a sin kx + ओमेगा टी. बरोबर आहे हे त्या. चला पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 3 बघा दिलाय. बघा दिसतं तुम्हाला बघा, इन अ cyclotron final kinetic energy of particles revolving in circular path of the radius r exit is the. तर या क्वेश्चनचं मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक जे काही ऑप्शन असणार आहे लक्षात घ्या, नीटपणे योग्यपणे रीड करायचे त्याच्यानंतरच उत्तर द्यायचं. ठीक आहे, तर याचा ऑप्शन क्रमांक उत्तर असणार आहे आपलं बी. ठीक आहे, काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी असणार आहे, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल द r² एक्झिट. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, फॉर द विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल फॉर द विजिबल रेडिएशन. ऑप्शन क्रमांक बघायच्यातले आता झिंक दिले तुम्हाला, कॅडमियम दिले, मॅग्नेशियम दिले आणि सोडियम दिलेलं आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असणार आहे, तर सोडियम हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा पाचवं तुम्हाला दिलेलं बघा, पाचवं काय सांगितलं तुम्हाला, तर द द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन इज द. बघा सगळे जर ऑप्शन तुम्ही बघितले तर कन्फ्यूज होण्यासारखे सगळे ऑप्शन असतात, बरोबर आहे, पण याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, E/2me. ओके, पुढे बघा आता मित्रांनो पाचवा क्वेश्चन बघूया. 2 कॅपिलरी ट्यूब्स ऑफ द रेडाय 0.3 सेंटीमीटर अँड द 0.6 सेंटीमीटर आर द डीप इन द सेम लिक्विड. द रेशो ऑफ हाईट टू द विच लिक्विड विल राईज टू द ट्यूब इज. बघा याचा रेशो तुम्हाला विचारलेला गेलाय, मग याचा रेशो कोणता असणार मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक बी 2:1. काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 2:1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, Kirchhoff voltage law applied to the loop deals with the conservation of the dash dash. बघा ऑप्शन बघा काय, मोमेंटम दिलाय, मास दिलाय, एनर्जी दिलाय आणि चार्ज दिलाय. तर याचं उत्तर असणार आहे एनर्जी, ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, आता 8व्या क्रमांकाचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे का, हाऊ मेनी टाइम्स ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द अनपोलराइज लाईट वेव्ह रिड्यूस आफ्टर द पासिंग थ्रू द पोलराइज. बघा अशा प्रकारे दिले. आता ऑप्शन बघायच्यातलं तर ऑप्शन क्रमांक ए हा 1/2 म्हणजे 1/2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, इफ द प्रेशर ऑफ द गॅस कंटेन in a closed vessel is the increased by the 0.4% when the heated by the 1 degree Celsius, its initial temperature must be. काय सांगितलं तुम्हाला, इट्स इनिशियल टेम्परेचर मस्ट बी. तर याचं आन्सर तुम्हाला असणार आहे 250 डिग्री सेल्सिअस. किती असणार आहे 250 डिग्री सेल्सिअस हे त्याचं योग्य आणि एकदम फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा लास्ट आता बघू याच्यातला, द वेवलेंथ ऑफ द पॉवर ऑफ द इन्सिडेंट लाईट इज द 4000. बघा काय दिलं तुम्हाला, द वेवलेंथ ऑफ द पॉवर ऑफ द इन्सिडेंट लाईट इज द 4008 डिग्री, देन द 0.1 वोल्ट रिस्पेक्टिवली द नंबर ऑफ द इन्सिडेंट फोटोटॉन्स इज द. बघा ठीक आहे,
10 नंबरचा आता क्वेश्चन. मग आता याचा ॲन्सर बघा, तुम्ही जर नीट चेक केलं बघा तर 2.011 इंटू 10^17, 3.011 इंटू 10^17, 4 पॉईंट दिले, 5 पॉईंट दिले. तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे याचं योग्य उत्तर. तर 2.011 इंटू 10^17. ठीक आहे, अशा प्रकारे याचा आन्सर असणार आहे. आता बघा मित्रांनो, पुढचे जे काही क्वेश्चन तुम्हाला दिलेले असणार आहे आता, तर तुम्हाला सांगितलं व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ द पर्टिक्युलर परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट द एक्स्ट्रीमी पोझिशन वगैरे, हे सगळे तुम्हाला आन्सर आता आपल्याला शोधायचे. ठीक आहे, आता लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण स्टार्टिंगला बघितलं द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट द एक्स्ट्रीमी पोझिशन असणार आहे, तर तो आन्सर असतो 0. किती असतो याच्यामध्ये, तर 0 असतो. ठीक आहे, सगळं 0 असतो. आता हे क्वेश्चनचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, याचे उत्तर मी पुढे तुम्हाला लगेच पटापट सांगणार आहे. ठीक आहे ना, चला स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा दिसतंय, एकेकडे आता आपण जाणार आहोत. ठीक आहे ना, याचे आन्सर की मी शेवटी ठेवलेले ते आता एक्सप्लेन करणार आहे मी. ठीक आहे, काही अडचण नाही बघा आता मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे, बघा आता एक एक क्वेश्चनकडे आपण जाणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. टोटल तुम्ही जितके क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न होईल. व्हिडिओ पण लॉंग झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला गरजेचं आहे, कारण तुम्हाला परीक्षेला अभ्यास करायला वेळ भेटला पाहिजे. क्वेश्चनचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, पटापट पाठांतराला लागून जा. याच्यापैकी खूप सारे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला आता बघा, आता आपण बघणार आहोत पहिल्यांदा. तर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा काय सांगितले तुम्हाला, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ पर्टिक्युलर परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट द एक्स्ट्रीमी पोझिशन. मग आता आपण जर या क्वेश्चनचं जर नीट बघितलं, आपल्याला हे लक्षात घ्या, खूप IMP क्वेश्चन होती. या अशा प्रकारचेच क्वेश्चन हे परीक्षेला बऱ्याचदा विचारले जातात. ओके, ठीक आहे, बघा मग आता याचे काय उत्तर आपल्याला तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, याचं उत्तर काय असणार आहे, पोझिशन इज द 0. काय असणार याची, पोझिशन इज द 0 असणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा, व्हॉट हॅपन्स टू द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स वेन इज हिटेड अबोव द क्युरी टेम्परेचर. सो याचा आन्सर काय, तर वेन द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज हिटेड अबोव इट्स क्युरी टेम्परेचर इट लॉसेस इट्स फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. काय करतात ते, का फेरोमॅग्नेटिकची प्रॉपर्टी लॉस करतात अँड बिकम अ पॅरामॅग्नेटिक. काय होतात, तर बिकम अ पॅरामॅग्नेटिक होतात. व्हिडिओची क्वालिटी वाढवा. ठीक आहे ना, 360/480ला व्हिडिओ हा बघा, तेव्हा तुम्हाला याची पूर्णपणे उत्तर दिसणार आहे. पुढे बघा, व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑफ द ॲथरमॅनस मटेरियल. द कोएफिशियंट ऑफ द ट्रान्समिशन ऑफ द ॲथरमॅनस मटेरियल इज द 0. काय असणार आहे, ॲथरमॅनस किती असणार आहे, तर 0 असणार आहे. ठीक आहे, बघा, इन अ फोटोटाइड ऑन द विच प्रॉपर्टी द डार्क करंट डिपेंड्स. काय, द डार्क करंट डिपेंड्स. द डार्क करंट इन अ फोटोडायोड डिपेंड्स ऑन द. काय, फोटोडायोडमध्ये का जो डार्क करंट असतो, इट इज अ डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द मटेरियल. कशावरती डिपेंड असतो हा, टेम्परेचर ऑफ द मटेरियल यावरती डिपेंड असतो मित्रांनो. पुढे बघा, डिफाईन द म्युच्युअल इंडक्टन्स. द म्युच्युअल इंडक्टन्स एम ऑफ द two circuit or coils is the magnetic flux link with the secondary circuit per the unit current of the primary circuit mathematically. बघा तुम्हाला काय केलं, इथं आपल्याला एक इक्वेशन दिलेले, बरोबर आहे, हे इक्वेशन तुम्हाला बघून घ्यायचे. ठीक आहे, m इज इक्वल टू फायस अपॉन IP. ठीक आहे, पुढे बघा, व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन. द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल दॅट इज कॉल्ड एज अ मॅग्नेटायझेशन. तुम्ही याची डेफिनेशन लिहिली तरी चालेल आणि डायरेक्टली तुम्ही मॅग्नेटिक मोमेंट पर द व्हॉल्यूम ऑफ मटेरियल असं लिहिलं तरी चालेल. तुमच्या दोघांपैकी एक असलं तरी तुमचं आन्सर हे करेक्ट मानलं जाईल. पुढे बघा, a material ring of the radius 20 cm is rotating above the transverse axis passing through the its center. What will be the radius of the gyration about the same axis. आता तुम्हाला R दिले, रेडियस म्हणजे 20 सेंटीमीटर आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर आहे, काय करायचे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग दिलेल्या काय करायचं, फक्त तुम्ही इक्वेशन घ्यायचं, इक्वेशनमध्ये पुट करायची व्हॅल्यू. बरोबर आहे, कसं करायचं आता लक्षात घ्या, हे सगळ्या आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. बरोबर आहे, बघा आता आपल्याला काही इक्वेशन माहिती आहे, के इज इक्वल टू आर आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, के इज इक्वल टू आर. मग के ची व्हॅल्यू जर 20 सेंटीमीटर आहे, तर याची मीटरमध्ये तुम्ही मीटरची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची मीटरमध्ये. म्हणजे काय, आरची व्हॅल्यू जर तुम्हाला 20 सेंटीमीटर दिलेली आहे, मग के ची पण व्हॅल्यू येणार, पण याला मीटरमध्ये कन्वर्ट करा, 0.2 सेंटीमीटर येणार, सॉरी मीटर येणार. ठीक आहे, पुढे बघा, इन अ हायड्रोलिक लिफ्ट एरिया ऑफ द पिस्टॉन RA1 and A2 रिस्पेक्टिव्हली. बघा दिले तुम्हाला इथं, A2 इज,
बघा काय A2 इज ग्रेटर दॅन A1 इफ द फोर्स F1 इज अप्लाइड ऑन द पिस्टॉन 1 देन द व्हॉट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन द पोझिशन पिस्टॉन 2 दिलेले आहे. मग काय आपल्याला माहिती असते का इक्वेशन आपल्याला माहिती आहे का P1 इज इक्वल टू P2 बरोबर आहे. P1 इज इक्वल टू P2 सो देअरफॉर F1 अपॉन A1 F2 अपॉन A2 सो देअरफॉर F2 ची व्हॅल्यू तुम्ही जर काढायला घेतली तर काय भेटणार आपल्याला A2 अपॉन A1 इंटू F1 बरोबर आहे. हा F2 आपल्याला पाहिजे तर हा A2 इकडे काय डिवाइड आहे, इकडे गेलं काय होईल मल्टिप्लाय होईल बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे. आता मधले आता का पहिला क्वेश्चन आणि नंतर सी चे क्वेश्चन हे सगळे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. चला बघूया आता पहिला. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ द इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क ऑफ द मास m and radius are the rotating about the an axis passing through its center and perpendicular to the its plane. ठीक आहे. बघा दिलेलं आहे. याचा आन्सर तुम्हाला इथं दिसते. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा क्वेश्चन नोट करून घ्या. क्वेश्चन पेपरचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन लर्न करायला सुरुवात करता. कारण आता व्हिडिओ लॉंग होईल. एक एक क्वेश्चन समजावायला खूप डिटेलमध्ये बघावं लागणार. ठीक आहे. चला बघून घ्या. पुढे बघा दिले व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटीज ऑन द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. बघा मग आता याचा काय इफेक्ट असतो तर इट इज अ हायली सोल्युबल इम्प्युरिटीज लाईक द सोडियम क्लोराइड increase the surface tension of the water, then strongly soluble impurities like the phenol detergent decrease the surface tension of the water, then the insoluble impurities such as the dust also reduce the surface tension of the water, and the impurities weaken the cohesive force in a liquid, then alternating the angle of the contact and the meniscus shape. दिसते. ह्या प्रॉपर्टी तुम्हाला 4 प्रॉपर्टी लिहायच्या. ठीक आहे. चला पुढे सांगितलं तुम्हाला एक्सप्लेन द थर्मोडायनामिक ॲडिबॅटिक प्रोसेस टू द ऑप्टेन द ॲडिबॅटिक कॉन्स्टंट फॉर द रिजिड डायबॅटिक मॉलिक्यूल ऑफ द गॅस. ठीक आहे. बघा पुढे आता बघूया आपण ड्रॉ द नेट लेबल डायग्राम ऑफ द व्हेरिएशन ऑफ द कायनेटिक एनर्जी टू द पोटेन्शियल एनर्जी विथ द डिस्प्लेसमेंट इन SHM. बघा ही डायग्राम आहे. सेम टू सेम डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे. जर क्वेश्चन आला तर अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची. स्क्रीनशॉट काढून घ्या याचा तुम्ही किंवा तुमच्याकडे जर जे काही डायजेस्ट टेक्स्टबुक वगैरे असेल त्यातून तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. पुढे बघा दिले पुढचा क्वेश्चन दिले द ॲझ्युमिंग द इक्वेशन ऑफ द मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू द आर्बिट्रली शेप वायर ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर द फोर्स ऑन द क्लोज सर्किट इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके. बघा हे दिलेलं तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा आता तुम्हाला काय सांगितलंय तर द फोर्स ऑन द स्मॉल सेगमेंट ऑफ द करंट कॅरिंग वायर विथ द लिजेंड दिलेलं. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या हे जे काय आन्सर दिलेलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थितपणे याला लर्न करायचा प्रयत्न करा मित्रांनो. ठीक आहे. चला पुढं. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे बघा डिस्टिंग्विश बिटवीन दिलं डायमॅग्नेटिक अँड पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. मोस्ट IMP क्वेश्चन आहे हा. परीक्षेला बऱ्याचदा विचारतो. काय आता दिले बघा तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय इट इज अ वीकली रिप्ले by the magnetic and it is a weakly attracted by the magnet, then magnetic moment of the every atom of the diamagnetic substance is 0, then every atom of the paramagnetic substance is the magnetic dipole having the certain resultant magnetic moment. ठीक आहे. हे त्याचे आन्सर आहे. नंतर बघा स्टेट द फॅराडेज लॉ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग काय फॅराडेज लॉ आपल्याला माहिती आहे बरोबर आहे. फॅराडेज लॉ वगैरे आपल्याला याची माहिती पूर्ण असणं गरजेचं आहे. मग आता फॅराडेज लॉ आपल्याला काय सांगतो तर फर्स्ट लॉ व्हेनेवर देअर इज अ change of the magnetic flux is a closed circuit and the induced EMF of is the produced in the circuit. Then second law काय सांगतो magnitude of the induced EMF produced in the circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा in a purely resistance circuit of the source EMF having दिले बघा तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलाय. प्रॉब्लेम नीट वाचून घ्या आणि याला सोल्युशन पण दिले. स्क्रीनशॉट काढून घ्या. डायरेक्टली तुम्ही याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही लर्न करून घ्या तुमच्या याच्यावरती. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो डिफरंट इक्वेशन ऑफ लिनियर SHM दिले तुम्हाला इन SI युनिट वगैरे. ठीक आहे. हा पण देखील लक्षात घ्या मित्रांनो. प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लर्न करायच्या पाठीमागं लागा. ठीक आहे. कारण आता जास्त आपण वेळ घेणार नाही. पुढचा प्रॉब्लेम दिला हाही प्रॉब्लेम दिला आहे. कारण एक एक क्वेश्चन जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर व्हिडिओ खूप अगोदरच व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे. त्यामुळे अजून लॉंग नव्हता. तुम्ही स्वतः डायरेक्ट आता अभ्यास करायच्या मागे लागा. ठीक आहे. चला हे आपले IMP क्वेश्चन वगैरे असणार आहे. लक्षात घ्या या IMP क्वेश्चनचा चांगला तुम्ही काय करा एक प्रयत्न करा की या IMP क्वेश्चनद्वारे तुम्ही याचा आन्सर शोधू शकता आणि याचा फायदा तुम्हाला एक्झामला नक्की होणार आहे. ठीक आहे. चला बघा 14 नंबरचा क्वेश्चन दिलाय पोटेन्शियल ग्रॅडियंट ऑफ द वायर 0.5 VA/m दिलेले. ठीक आहे. त्याचं पण सोल्युशन इथं तुम्हाला अवेलेबल आहे. आता पुढचं बघा मित्रांनो क्वेश्चन आपण सेक्शन 3 कडे जाणार. आता सेक्शन 3 मध्ये तुम्हाला काय सांगितलं का तुम्हाला जे 8 क्वेश्चन दिले तुम्हाला अटेंड करा दिले. आता बघा
काय करा, तुम्हाला 8 क्वेश्चन दिले ते तुम्हाला अटेंड करायचे ती. आता याचे सोल्युशन वगैरे दिले तुम्हाला. तर बघा, डिफाईन द टर्म्स दिले, कोहेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स, स्पेअर ऑफ द इन्फ्लुअन्स तुम्हाला दिले. या सगळं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्यायचे. आता आपण याची डेफिनेशन एकदा बघूया. पहिल्याचं काय बघा, द फोर्स ऑफ द अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज द कोहेसिव्ह फोर्स. नंतर बी बघा काय, द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू द विच मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टेड दॅट इज कॉल्ड ॲज द रेंज ऑफ द मॉलिक्युलर फोर्स and imaginary sphere with the molecule it is a center and the radius equal to the molecular range that is called as the sphere of the influence of the molecule. बरोबर आहे. या तिघांच्या डेफिनेशन तुम्हाला इथे दिलेले आहे, व्यवस्थित बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पुढे तुम्हाला सांगितलं डिराइव्ह डिकाय लॉ ऑफ द रेडिओ ॲक्टिव्हिटी, द स्टेट युनिट ऑफ द ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, SI युनिट ऑफ द ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या आणि लर्निंगच्या मागे लागा. ठीक आहे. 22 नंबरचा क्वेश्चन दिला आहे बघा, बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. 25चा पण तुम्हाला सोल्युशन अवेलेबल आहे सध्या तरी याच्यामध्ये, हे पण तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर डी वगैरे. ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये जेव्हा आपण क्वेश्चन पेपर बघत होतो, या क्वेश्चन पेपरमध्ये बघा जे जे काही IMP क्वेश्चन वगैरे दिलेलं तुम्हाला, हे सगळ्यात बघून घ्या आणि याचा चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढचं जे बायोलॉजी असेल, त्याच्यानंतर केमिस्ट्री असेल, याचा देखील तुम्हाला अभ्यासासाठी मी IMP क्वेश्चन देणार आहे. हे बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या, याचं सोल्युशन तुमच्याकडे अवेलेबल असणारच आहे. ते फक्त तुम्ही एकदा प्रयत्न करा की बेस्ट ऑफ बेस्ट प्रयत्न करा की तुम्हाला परीक्षेसाठी IMP क्वेश्चन समजून तुम्ही याला परीक्षेला येणार याचा अभ्यास चांगला करा. ठीक आहे. बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करा. ही क्वेश्चन पेपर आहे, स्क्रीनशॉट काढा, याची टिक मार्क करून घ्या आणि याच्यावरती चांगला अभ्यास करा. मी 100% तुम्हाला सांगतो का याच्यापैकी तुम्हाला 50 ते 60%च्या वरतीच जास्तीत जास्तच क्वेश्चन हे तुम्हाला परीक्षेला विचारतात. जसं फॅराडेज लॉ वगैरे दिलेले आहे. ठीक आहे ना. हे आता खूप सारे क्वेश्चन्स याचे आपण ॲन्सर बघितले ती. ठीक आहे. लॉंग क्वेश्चनचे ॲन्सर तुम्ही शोधा किंवा जे जे अवेलेबल दिले त्याचे स्क्रीनशॉट काढून अवेलेबल करून घ्या. ठीक आहे. चला, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि पुढच्या याच्यासाठी म्हणजे केमिस्ट्री असेल, बायोलॉजीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला क्वेश्चन पुढचे जे असणार आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. प्रयत्न करतो की उद्या देखील अजून एक IMP क्वेश्चनचा व्हिडिओ बनवायचा मी ट्राय करतो. ठीक आहे. चला, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.